इयत्ता 10वी गणित भाग 1 4.1 सराव 6वा प्रश्न आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनरवाले CGSTचा दर 14% आहे आकारला. तर करविजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. पहिली बाब दिलेली आहे SGST, AC-वरील GSTचा दर, ACची करपात्र किंमत, GSTची एकूण रक्कम आणि CGSTची रक्कम आणि SGSTची रक्कम. आता SGSTचा दर किती येणार बघा. CGSTचा तेवढाच SGSTचा 14% आणि AC-वरील GST 14 + 14 28. ACची करपात्र किंमत आपण काढायची आणि नंतर मग GSTची, CGST आणि SGSTची रक्कम काढायची. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीच्या एअर कंडिशनरची करासह किंमत दिलेली आहे 51,200. CGSTचा दर दिलेला आहे 14%. मग पहिला प्रश्न आहे SGSTचा दर, तो पण गणित किती येणार 14%. दुसरा प्रश्न दिलेला आहे GSTचा दर, तर CGSTचा दर अधिक SGSTचा दर बरोबर GSTचा दर. मग 14% अधिक 14% बरोबर 28%. आता ACची करपात्र किंमत विचारली आहे, तर आपण ACची करपात्र किंमत X मानू. ACची करासह किंमत बरोबर ACची करपात्र किंमत अधिक GSTची रक्कम. मग 51,200 ही करासह किंमत दिलेली आहे बरोबर. ACची करपात्र किंमत आपण X मानलेली आहे. X अधिक GST 28x/100. मागच्या गणितामध्ये आपण बघितलेलं आहे कसं केलं. 28 गुणिले X गुणिले 28/100 असं 28%. 28x/100 पाया समान करून घेऊ. 100x अधिक 28x/100 51,000 बरोबर 51,200. मग 51,200 गुणिले 100/128 बरोबर. पहिल्यांदा 100 अधिक 28 128, नंतर मग 128ने भागलं. मग इथं आपण 4ने भाग घालला किंवा 2-2ने फ्रॅक्शनने भाग घालत गेला तरी चालेल. मी पहिल्यांदा 2ने भाग घालवला आणि नंतर 4ने नंतर 16ने डायरेक्ट घालवलेला आहे. तर इथं बेसख्खा 12 बेचोक 8, बेदुनी 4 1 राहिला, बेपंचे 10, बेसख्ख 12 4 0, 4 1 4 2 राहिले, 4 सख्ख 24, 4 सख्ख 24 वरच्या बाजूला 1 राहिला, 4 चोक 16, 4 0, 16 1 16, 16 चोक 64, 40,000. जे करपात्र किंमत किती आली 40,000. ACची करपात्र किंमत बरोबर 40,000. GSTची एकूण रक्कम. आता GSTची एकूण रक्कम काढायची. मग ACची करासह किंमत वजा ACची करपात्र किंमत. करासह किंमत दिलेली आहे 51,200 आणि करपात्र किंमत आपण आता काढलेली आहे 40,000 रुपये. 51,200 वजा 40,000 बरोबर 11,000 रुपये. 11,200 रुपये. 11,200 ही GSTची रक्कम झाली. आता CGSTची रक्कम GSTची रक्कम छेद 2 म्हणजे 11,200 छेद 2 आलं 5,600 रुपये. मग आता हीच CGSTची जी रक्कम आहे तीच SGSTची पण येते. मग SGSTची पण रक्कम किती आली 5,600. GSTची रक्कम 11,200, CGSTची 5,600 आणि SGSTची मग 5,600 आणि ACची करपात्र किंमत आली 40,000 रुपये. सातवा आणि शेवटचा प्रश्न. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे, तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. तर करविजकात CGST आणि SGSTची किती रुपये असेल ते काढा. तर 5% सूट मिळालेली आहे 40,000वर. मग पहिल्यांदा आपण सूट काढायची आणि राहिलेल्या किमतीवर आपल्याला GSTचा दर द्यावा लागणार आहे, GSTची रक्कम भरावी लागणार आहे. बघा, प्रसादला वॉशिंग मशीनवर 5% सूट मिळाली. एकूण करपात्र किंमत किती आहे 40,000. 40,000 गुणिले जी छापील किंमत आहे किंमत 40,000 आहे. 40,000वर 5% सूट मग 40,000 गुणिले 5/100 2,000 आले. 200 गेले 4×5 आणि 200 2,000 रुपये सूट किती मिळाली 2,000. मग आता 40,000वर 2,000 सूट मिळाली म्हणजे रक्कम किती आली वॉशिंग मशीनची करपात्र किंमत 38,000 रुपये. आता मग ह्या 38,000वर आपल्याला GSTची रक्कम काढायची आहे. GSTचा दर आहे 28%. मग GSTची रक्कम 38,000 गुणिले 28/100 बरोबर. 200 गेले, 38 गुणिले 28 1,064
आणि शून्याला शून्य, तसं 10,640 रुपये आले. जी एस टीची रक्कम आली 10,640 रुपये. आता वॉशिंग मशीनची किंमत म्हणजे प्रसादला ते वॉशिंग मशीन कितीला पडलं, तर वॉशिंग मशीनची किंमत बरोबर करपात्र किंमत आधी जी एस टी. करपात्र किंमत आहे 38,000 आणि जी एस टी पडला 10,640, असे 48,640 रुपयाला वॉशिंग मशीन मिळालं. आता आणखी काय सांगितलेलं आहे की सी जी एस टी आणि एस जी एस टीची रक्कम मग काढायची. तर सी जी एस टीची रक्कम जी एस टीच्या निम्मी म्हणजे 10,640/2 5,320. सी जी एस टीची पण रक्कम 5,320 आणि एस जी एस टीची पण रक्कम 5,320.